खराडच्या मिरगावमधील श्री शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा मोठा खुलासा। खराडसाठी 2024 वर्ष ठरलं गेम चेंजर। एका वर्षात संस्थानाला 76,91,000 रुपयांच्या देणग्यांचा महापूर। बोंधू अशोक खराडची एसआयटी कडून तब्बल 10 तास चौकशी। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुत यांनी स्वतः केली चौकशी। इतर गुन्ह्यांबाबत खराडकडून जबाब नोंदवले। आज खराडची पोलीस कोठडी संपणार। खराड प्रकरणात धक्कादायक माहिती। लैंगिक शोषणाचा प्रकार 15 ते 20 वर्षांपासून सुरू असल्याची माहिती। पीडित महिलांची संख्या 500च्या पुढे जाण्याचा अंदाज। नव्या तक्रारीत विद्यार्थिनी देखील पीडित। खराडच्या आणखी एका फसवणुकीचा पर्दाफाश। तुर्की मधच्या नावाखाली भक्तांकडून उकळले लाखो रुपये। 1 किलो मधाची किंमत तब्बल 9 लाख रुपये। मध शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक असल्याचा दावा करत केली विक्री। बोंधू अशोक खराड प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात निवेदन देणार। पोलीस तपासात काय काय समोर आलंय आज प्रथमच अधिकृतपणे बाहेर येणार। जळगाव, चंद्रपूर आणि नंदुरबारमध्ये पेट्रोल संपल्याची अफवा। पेट्रोलसाठी वाहनधारकांची पंपावर झुंबड। पेट्रोल मुबलक प्रमाणात असून पंपांवर गर्दी न करण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन। अमेरिकेने इराणच्या पॉवर प्लांटवरील हल्ले 5 दिवस पुढे ढकलले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। इराणवरील नियोजित हल्ले तात्पुरते स्थगित करण्याचे ट्रम्प यांचे निर्देश। अमेरिका आणि इराणमध्ये 2 दिवस सकारात्मक चर्चा। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा न झाल्याचा इराणचा मात्र दावा। नेत्याहू आणि ट्रम्प यांच्यात चर्चा। इराणसोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खलबतं। युद्धादरम्यान वाटाघाटीवर भर देण्याचं ट्रम्प यांचं आवाहन। तर चर्चेनंतरही हल्ले सुरूच राहणार, नेत्याहूंचा इशारा। पंतप्रधान मोदी 100% ट्रम्प यांच्या नियंत्रणात आहेत। राहुल गांधी यांची टीका। पंतप्रधानांनी लोकसभेत 25 मिनिटांचं भाषण दिलं, पण अमेरिकेविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही, राहुल गांधींचा निशाणा। इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याची झळाळी उतरली। 24 दिवसात 24,000 सोनं स्वस्त। काल एका दिवसात 10,000 सोनं स्वस्त, तर चांदीच्या दरातही 32,000ची घसरण। साताऱ्यातील वादावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा। मंत्री शंभूराज देसाई यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी। साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, शिंदेंसमोरच फडणवीसांचा इशारा। नीलम गोऱ्हेंना पदमुक्त करण्यासाठी आज ठाकरेंचे आमदार प्रस्ताव मांडणार। प्रस्तावाला भाजपकडून हवा दिली जात असल्याची माहिती। शिंदे सेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून ठाकरे सेनेचा खांदा वापरल्याची चर्चा। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संसदेत माहिती। कोलंबियामध्ये भीषण विमान दुर्घटना। हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच कोसळलं। विमानात एकूण 110 जवान असल्याची माहिती। 34हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर।